बघताय ना आम्ही जंगल सफारी बघायला आलेलो आहे. ये बघून घ्या आता जवळून एकदम किती खतरनाक आहे. मम्मी समजलं का, वाघ सिंह बिबट्या उशीरपर्यंत झोपत असते. आता मला झोपेतून लवकर उठवायचं नाही. आणि माझ्या बॅक साइडला मोर आहे. वाव हे बघा रे, मी पण फर्स्ट टाइम बघते. वाव किती सुंदर आहे, लय भारी दिसतंय. किती मस्त. तो जरी आला ना मी त्याला असं हक करेन. ते कोण आहे ते? रवी भाऊ. मला बस भेटलेली आणि इथे आमचा एक मित्र पण झालेला आहे. ते जर्मनीचे, त्यांचं नाव आहे वर्सी. दादा यू आर माय दादा. झोपलेला आहे ना पूर्ण असं झोपायला भारी वाटतं. एकदम भारी वाटतंय. झोप पण लागते असं झोपलं की मग. आणि असं आपली गाडी आहे, आपण झोपलोय तर लय भारी फील होतं. आरोही तू ना आता अमेरिकेमध्ये हरवलेली आहे आणि आता तुला मला सांगायचंय की घरी जायचंय म्हणून. आय डोंट कम इंग्लिश. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. आता आहे ना सकाळचे 7:30 वाजलेले. मी आता उठलेलो आहे आणि रवी भाऊ आणि ते ना सगळे स्विमिंग पूल मध्ये गेलेले आंघोळ करण्यासाठी. मला एकट्याला इथं सोडून. ते पण मला चल चल म्हणत होते, बट तेव्हा मला खूपच जास्त झोप आलेली होती. मी काही उठलोच नाही. बट आता उठलोय तर चला आता स्विमिंग पूल कडे एकदा जाऊन येतो आणि दाखवतो की ते कसं एन्जॉय करताय तिकडे. नाही, मम्मीची त्यांची रूम आहे. आवऱ्या अरे कुठे गेली? सकाळ सकाळचं वातावरण तर एकदम मस्त आहे. या साईडला गार्डन आहे, इथं मी खूप वेळपर्यंत काल बसलेलो होतो. आणि आता इकडच्या साईडला स्विमिंग पूल आहे, तिकडे जायचंय मला. रवी भाऊ, हर्षद, पप्पा तिघं पण इकडे आलेले आणि मस्त एन्जॉय करताय. तेव्हा तिकडं रवी भाऊ एन्जॉय करताय का? चला ना. हा नका नका करा एन्जॉय. इकडं पप्पा तर तिकडं हर्षद. चला ना लय मजा येते. या तर वाटतंय. हर्षद ट्यूब कुठून घेतली रे? ती एका जणाची गायब केला. अरे देवा. सनलाइट पण भारी येतोय माहिती का. माझी पण इच्छा होती जायची, पण मी कपडे नाही आणले. आम्ही कुठे आणले? आपण हे कपडे ओले करू काय मग नाईटचे? नाही काढून घे ना. काढून घे. आता फायनली मी पण स्विमिंग पूल मध्ये आलेलो. ये ट्यूब लागते का? मग घेणारच ते ट्यूब. दे इकडे ट्यूब चालत का तुम्ही जरा. दे इकडे. वरतून टाक. अरे काही खूप जास्त मजा येते. बीडचे भेटेल आपल्याला 7,000. बीडचे 7,000 भेटेल. बीडचे का तुम्ही? लय मजा येते, लय मजा येते. I know the DJ and I love this song. Me and you and the night feels so young. Every single moment has led up to this one. Whoa, did the stars align? Whoa, baby. मला पहिलेच यायचं होतं, पण मला वाटलं पाणी थंड असेल. यांनी मला सकाळी भरपूर उठवायचा प्रयत्न केला, पण मी झोपेच्याच तारात होतो. म्हटलं मला तर काही जाग येणार नाही. पण नंतर म्हटलं चला एन्जॉय करून येऊ. पाणी थंड आहे का काय भाऊला विचारलं. भाऊ म्हणे पाणी एकदम नॉर्मल आहे म्हणे, म्हणून खूप जास्त मजा येते. आणि पाणी जर थंड असतं मग मी नसतो आलो. या पाण्यातून निघायची इच्छाच होत नाही. मस्त कोमट पाणी आहे का हो? दमलाय एकदम मस्त. आणि आमच्या पप्पाला तर पोहता येतं. पप्पाला येतं पोहता आहे बघा. मला पण थोडं. हा शिकला तू पण आता. डुबक्या मारू दोन्हीच. हॉटेलमध्ये ना सगळ्या सोयी सुविधा आहे. रेस्टॉरंट आहे, राहायची व्यवस्था आहे, कॅब वगैरे आहे, स्विमिंग पूल आहे, एव्हरीथिंग. तर आता मी आले स्विमिंग पूल कडे आणि हे बघा हे कसे पाण्यात उड्या मारताय. तुला म्हणत होतो मी ये. नको तूच पो. आलो. हा ऋषी शिकला. हा तू पण शिकला का? हा करून दाखवा मग. हा 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 हा. खरंच ना. रवी बोला कस काय येतंय. हा तू पण कर ना मग. तू शिक. तू जागचा हालतच नाही पण अर्जुन. मला तर स्विमिंग पूल मधून आहे ना निघाच वाटत नव्हतं. ही मला बळजबरी घेऊन चाललेली आहे आवरण्यासाठी. मग उशीर होतोय ना आपल्याला. आणि मी बघा टॉयलेट वर चाललेलो आहे. सगळे लोक बघताय माझ्याकडे.
पण मी कम्फर्टेबल आहे. स्विमिंग पूल मधून आल्यानंतर मस्तपैकी मी आता आंघोळ केलेली आहे आणि फ्रेश झालेलो आहे. आवरून आता रेडी आहे. हर्षद सुद्धा रेडी आहे. आता रवी भाऊचं थोडीशी तयारी बाकी आहे. रवी भाऊची एकदा तयारी झाली की लगेच आपण निघू. चलो चलो चलो. मी गाडी पार्क करूच तर मम्मी पप्पा हर्षद तर गायब पण झाले. कुठे गेले आरोही ते? खायला शोधायला गेले ते. हा चला पहिले नाश्ता करून घेऊ आपण. नाही टोपी घ्यायला गेलेले. टोपी घ्यायला मम्मी पप्पा टोपी घेत आहे हर्षद साठी. हर्षदने मला त्याची टोपी देऊन दिली. आता तो नवीन घेतो. हा घे वाली. घे घे घे. तर आता आहे ना मला जंगल सफारीसाठी जायचंय. म्हणजे झूलॉजिकल पार्क आहे. मला असं वाटतं झूलॉजिकल पार्क आणि जंगल सफारी वेगळे आहे. मला पण ते क्लिअर नाही. ते आता इथे गेल्यानंतर एकदा विचारून घेऊ. झूलॉजिकल पार्क आणि जंगल सफारी एकच आहे. मी तिथं विचारलेलं आहे. तिथे ना हेल्प डेस्क आहे. तिथं विचारलेलं आहे. आता इकडे जाऊन आहे ना आपल्याला पहिले तिकीट काढायचे आणि लेफ्ट साईडला आहे ना आपल्याला त्याच्यासाठी लगेच बस पण लागणार आहे. अरे पहिले मला वाटलं की ऊन नसेल म्हणून मी कॅप नव्हती घेतली. त्याच्यानंतर मला जे घाम निघायला लागला मग म्हटलं आपली कॅप असलेलीच बरी आहे. ऊन लागत नाही आणि पूर्ण फेस ना कव्हर राहतो कॅप. हा तिथे आहे ना लाईन मध्ये खूप जास्त गर्दी होती तिकीट काढण्यासाठी. सो आता आहे ना मी ऑनलाईनच तिकीट काढून घेतलेलं आहे. आपण आहे ना ऑनलाईन तिकीट पण काढू शकतो. आर यू एक्साइटेड फॉर टुडेज जंगल सफारी? खूप एक्साइटेड आहे कारण की मला प्राणी बघायला खूप जास्त आवडतं. हा पण मग ऍक्च्युअली झूच आहे त्याला जंगल सफारी म्हणता. हर्षद तू एक्साइटेड आहे? मी तर आधीपासूनच एक्साइटेड आहे. मी ट्रिपच्या आधीच म्हटलेलं होतं आरोग्याला की आपण आहे ना त्या झूलॉजिकल पार्क मध्ये जाऊ. मम्मी काय मला पण झूलॉजिकल पार्क काय असतं ते काय काय असतं तेच बघायचंय मला. मम्मी तर कन्फ्युजच असते. मी कधी पण कॅमेरा मम्मीकडे मूव केला ना मम्मी कन्फ्युज असते की आता मी काय बोलू. कारण मम्मीच विचारत असते. पप्पा आर यू एक्साइटेड? गार्डन बघायचं ना. पप्पा तर पहिले चालून जाते बोलायला. तर आता आहे ना आम्हाला बस धरायची आहे. इथं मध्ये एसी आहे म्हणून एकदम भारी वाटतंय. तर आता आहे ना आम्ही जंगल सफारी बघायला आलेलो आहे. ये चलो चलो रे भांडा भांडी मत करो. चलो झालं मम्मी पप्पाचं सकाळी सकाळी फोटोशूट चालू झालं. चल आरोही आता मन सोक्त प्राणी बघून घे. लास्ट टाइम आम्ही मुन्नारला गेलो होतो म्हणे मला हा प्राणी दिसला नाही तो प्राणी दिसला नाही. आता तुला जे प्राणी बघायचे ते सगळे बघून घे. एकदम निरखून बघणार आहे. मी असं थांबून त्यांचं निरीक्षण करणार आहे. हा निरीक्षण कर चांगलं निरीक्षण कर. आरोही किती भारी बघ ना वॉटर स्प्रिंकलर लावलेले पुढे ते बघ. गरमी चालू आहे ना त्यामुळे सर्व इंतजाम करून ठेवलेला आहे. वॉटर स्प्रिंकलरचं तिथे या. इथं पण आहे. हा. थंड थंड कूल इकडे इकडे येते ते पाणी इकडे असं. हा इथं आहे बघा. जिकडे हवा चालली ना तिकडे चाललंय ते पाणी. हा जरी छोटा वाघ वाटत असला ना तरी हा वाघ नाहीये. ही बिल्ली आहे. आफ्रिकन बिंगली आफ्रिकन जंगली बिल्ली. चलो काय झालं मी बोलता बोलता काय म्हटलं बिंगली. चला माझी इंग्लिश जरा पेंगली. आणि इथं एंट्रीलाच आहे ना आता आम्हाला शेर दिसणार आहे. आशियाई शेर. चलो हर्षद तर एक्साइटेड नुसता पुढे पळतोय. मला पाहिजे सगळे असे प्राणी आता जाऊन. ते बघ ते बघ ते बघ ते बघ दिसला का? ते बघ ते बघ ते बघ ते बघ. अरे बाप दिसलं रे बा हर्षदला सिंह. वाव किती मस्त बसलेला आहे सावलीत. एक नंबर. आता लय भारी बघितला तर शेरनी हर्षदला बघत होता. हा मी आवडला असेल त्याला. माझा भाऊ आहे म्हणे हा. झालं झालं चल. आरोहीला ना खूप दिवसापासून आहे ना बिबट्या बघायचा होता. कुठे गेली? हो पुढे आता बघून घे बिबट्या. मला असं मोकळ्यात बघायचा होता. मोकळा जागा बघ जाय तू. हे बघा आमच्या समोरच बिबट्या बसलेला आहे. इथं मध्ये ना असे ग्लास लावलेले आहे आणि समोर आपल्याला प्राणी बघता येते. आणि बिबट्या ना एकदम समोर आहे आमच्या. आरोही कुठे गेली? बघून घ्या आता जवळून एकदम. किती खतरनाक आहे. मम्मी पप्पा बघून घ्या आता नीट निरखून. लांबून किती तब्येत बारीक दिसली. थोडं झाड आहे बघ ना. असा प्राणी दिसला की पळून जायचं. असं प्राणी दिसलं पळून जायचं का? बघायचं आणि पळून जायचं. आणि इथे ना आम्हाला व्हाईट लायन पण दिसलेला आहे. मस्त झोपलेला आहे तो सावलीत. सगळे प्राणी झोपलेले. मला असं वाटतं त्यांची मॉर्निंग नाही झाली अजून. हा ना इतके वेळ झोपते का? मम्मी समजलं का? वाघ सिंह बिबट्या उशीरपर्यंत झोपत असते. आता मला झोपेतून लवकर उठवायचं नाही. खाऊन पिऊन झोपले दुपारचे. हा मम्मी पण एकदा खात जाईल आणि परत झोपत जाईल. अरे फेवरेट प्राणी रेप्टाईल्स. मला रेप्टाइल्स अजिबात बघितले जात नाही. मग का बरं बघते? ते तू घेऊन आला मला म्हणून. भारी आहे ना. इथं इगुआना आहे एकदम जायंट. ग्रीन ॲनाकोंडा तो तिथं पाण्यात मला तर दूर दूर पर्यंत पाण्यात त्या लाकडाजवळ.
आता ना आम्ही रेप्टाईल वगैरे बघून आलेलो आहे आणि आता आम्हाला आहे ना ह्या गाडीत बसून जायचंय. त्याच्यासाठी तर लाईन लागलेली आहे पूर्ण. आता ह्या गाडीतच फिरायचं आम्हाला, ते तरी बरं आहे. चांगली हवा तरी लागल, नाही तर लय गरमी होती. हर्षद तू कॅप एवढी खाली गेली, तुला दिसतंय का? थोडी वरती कर ना तिला. बस का? ओके. ओके ये चालू झाली आपली गाडी. आता किती भारी वाटतंय ना, एक नंबर. खूप भारी वाटतंय माहिती का, एक नंबर. आता आम्हाला गेंडा दिसलेला आहे. ही गाडी ना बरोबर जिथं प्राणी असताना तिथं थांबतीये. हा प्राणी ना आम्ही तिकडे म्हैसूरला पण बघितला होता. म्हैसूरला नाही, कुठं का आरोही? म्हैसूरला जाताना बघितला होता आपण, बरोबर जंगलात बघितला होता. म्हैसूरलाच का? नाही नाही सॉरी, मुन्नारला. मुन्नारला, हा मुन्नारला जाताना असं गाडीच्या साईडलाच होता. आणि एकदम डेंजर लुक देत होता आपल्याला. समोर एक छोटं बेबी बसलेलं आहे ना, ते असं गाय गाय म्हणतोय बघा. आणि इकडे ना पाण्याची त्याची सोय पण केलेली आहे. आता आम्हाला इकडे मध्ये जायचंय, आपली गाडी इथे थांबलेली आहे. आता इथं सगळे प्राणी ओपन आहे डायरेक्ट, आणि असे ना साखळ्या लावलेल्या आहे जेणेकरून ते प्राणी बाहेर नाही जाऊ शकले पाहिजे. आणि वरतून पूर्ण पॅक आहे. वाव, मोर आला, मोर आला, जवळ आला, जवळ आला. आणि माझ्या बॅक साईडलाच मोर आहे. वाव, हे बघा रे किती जवळ आहे. मोर, देखो रे मोर. आणि इथे आहे ना मोर आणि पिसारा सुद्धा फुलवलेला आहे, हे बघा. वाव, अरे मोर बघितला का? मी फर्स्ट टाइम बघतोय मी असं पिसारा फुलवताना. मी पण फर्स्ट टाइम बघते. वाव, किती सुंदर आहे. लय भारी दिसतंय. किती मस्त, किती सुंदर यार. किती भारी आहे. आणि आमच्या डोक्याच्या वरती इथं फ्लेमिंगो आहे आणि असा पूल बनवलेला आहे आणि खाली पूर्ण पाणी आहे. किती भारी. हर्षद ते बघते किती सुंदर दिसतंय. असं वाटतंय ते नकलीच आहे, पण ते रिअल आहे. बघ ना किती सुंदर आणि किती मोठे आहे ते. 60 odd miles from a plan. Is it too late to learn to listen? Too late to be less a man. तर आता आमचे सगळे पक्षी पण बघून झालेले. आता आम्हाला परत गाडी पकडायची आणि पुढचे प्राणी बघायला जायचंय. इथं एवढं तरी भारी आहे, प्रत्येक प्राणी बघितल्यानंतर आता गाडी भेटते आणि त्या गाडीमध्येच फिरायचंय आपल्याला. ब्लॅक बग, हे बघा, हे व्हाईट काळवीट आहे बरं का, हे ब्लॅक बग. मी पण फर्स्ट टाइम बघतोय. अरे व्हाईट कलरचं काळवीट मी फर्स्ट टाइम बघितलं बाबा. आता आम्ही भेडिया बघणार आहे, भेडिया, आणि ते पण समोरासमोर. हे बघा, हॅलो हॅलो. इथे ना भालू पण आहे. कुठे गेला पण भालू? अरे बाप, समोरच बसलेला आहे भाऊ. मम्मी भालू नीट बघून घे. फर्स्ट टाइम बघते ना मम्मी. तो जरी चालला ना, मी त्याला असं हक करेन. चल चल. इथे आहे ना औरंगटून आहे आणि ते काय झोपलेलं दाखवतो तुम्हाला. हे बघा किती मोठं आहे ते. का झोपले त्याच्यात, थंड वाटत आपल्याला. इथे आहे ना आता हिप्पोपोटामस आहे, पण ते दिसत नाही त्या पाण्यामुळं. कुठे गेले काय माहिती. साऊथ अमेरिकी कोयाटी. हे तर फर्स्ट टाइम बघितलं मी. हे पण मी पण फर्स्ट टाइम बघते. अरे कोण आहे ते? रवी भाऊ. हा तेव्हा ते कसं घेतोय ते जयराम भाऊ मध्ये. Take me back to the start, if only for a moment. I've been up since 3, scrolling back where we used to be. Half truths in this late night chat, both of us knowing what a lie that. Funny how we talk like we're fine. आता आहे ना आमची कंप्लीट जंगल सफारी झालेली आहे. सगळे प्राणी बघून झालेले आहे. आता परत आम्हाला बस पकडायची आहे आणि आपल्या गाडीकडे जायचंय. तर फायनली आता आम्हाला बस भेटलेली आहे आणि इथे ना आमचा एक मित्र पण झालेला आहे. ते जर्मनीचे, त्यांचं नाव आहे वर्सी. Did you understand what I said? I have no idea what you said, but thank you very much, everyone. Hi, my name is Worthy from Germany. I hope you're all fine. Gujarat is very cool. India is very nice. It's warm, but I like the food here. Thank you very much. आणि आम्ही खूप वेळपर्यंत गप्पा मारले ना, मग ते वेदर बद्दल सांगत होते. त्यांच्या तिकडे 18 डिग्री सेल्सिअस आहे. ते म्हणे डायरेक्ट 14 डिग्री सेल्सिअस मध्ये आलो म्हणे मी. तर दिवसात मी 5 लिटर पाणी पितोय म्हणे. ते म्हणे मी नुसतं पाणी पितोय म्हणे. हर्षद चिंतेची पण चांगली मैत्री झालेली. काय सांगितलं तुला त्यांनी? की दादापेक्षा तुझे
जास्त सबस्क्रायबर होणार आहे, कारण की तुझ्या एवढ्या कमी वेळात एवढे सबस्क्रायबर आहे म्हणून. तू मग 10 मिलियन कर म्हणे आता. हा, 10 million. Yes, he has to get more than his brother wants. 10 million subscribers. Please subscribe on his channel. प्रमोशन पण झालं. वर्षीची आणि आमची खूप चांगली मैत्री झालेली. आता ते माझे दादा आहेत. वर्षी दादा. दादा, यू आर माय दादा. Thank you very much. Thank you very much. Thank you. नाईस टू मीट यू. Nice to meet you. Yes. Too. Then have a great day. या यू टू. यस. Thank you very much. एन्जॉय. Enjoy. आता गाडी इतकी गरम झालेली असणार आहे माहिती का, गाडीत बसायचीच हिंमत होत नाही. मी एसी ऑन करून दिलेलं आहे आणि साईडला येऊन गेलेलो आहे. जाऊ पण नाही शकत आहे मध्ये, असा डेंजर वाफ येते ना भयान. आम्हाला आहे ना स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या मूर्तीचं आहे ना फ्रीज मॅग्नेट घ्यायचं होतं, पण इथं काही भेटलंच नाही. बघू दुसरीकडे कुठे भेटतं का. तर आता आम्ही निघालेलो आहे गिरनार पर्वताकडे. चलो ये! काय झालं होतं मागं? अरे देवा. आता मला आहे ना समोर आरोही कंपनी आलेली आहे. रवी भाऊ पाठीमागे आराम करण्यासाठी गेलेले. आरोही आता मस्त पैकी गाणे लाव, कारण आपल्याला खूप ट्रॅव्हल करायचंय. आज आम्हाला 450 किलोमीटर जायचंय. 8 ते 9 घंट्याचा प्रवास अजून बाकी आहे. प्रवास मस्त गाणे म्हणत म्हणत ऐकत एन्जॉय करत चालणार आहे आमचा. बाहेर असं कडक ऊन आहे माहिती का, आणि आम्ही गाणे ना पावसाचे लावलेले, जेणेकरून गाडीत एकदम भारी वाटेल. गाडी ऑलरेडी थंडी पण झालेली आहे. आम्ही गाणं कोणतं लावलंय माहिती का, ओल्या सांज वेळी, आणि बाहेर कडक ऊन आहे. पावसाची फिलिंग आहे ना, मग आपला मूड पण छान आहे. असं वाटेल आपल्याला की हा पाऊसच पडतोय. माझा मूड ऑलरेडी छान आहे, कारण बाहेरचं ऊन बघून गाडीत बसल्यानंतर मला फिलिंग येते का बाप मी थंड आहे भाऊ, बाहेर गरम आहे. आमच्या पाठीमागचे मेंबर तर झोपून पण राहिले भाऊ. मम्मी झोपली, हर्षद झोपला, पाठीमागे रवी भाऊ पण झोपले. काय ना, आम्ही वडोदरामध्ये आम्हाला आहे ना अजून 6.5 घंटे प्रवास करायचा आहे, आणि प्रवासाला खूप जास्त मजा येते. सगळे गावं वगैरे आम्ही सगळे वाचत चाललोय, सगळे बघत चाललेलो आहे. इकडे समोर सरळ आहे ना अहमदाबाद पण आहे. अहमदाबादला आम्ही ना एकदा आलो होतो, तेव्हा आम्ही इतकं ऍडव्हेंचर केलं तर माहिती का, पेट्रोल पंपवर झोपलो होतो. एक्सेल 6 होते आपली, खूप जास्त मजा आली होती. रवी वाटत होतं का पेट्रोल पंपवर झोपलो होतो, म्हणजे लय तू पण ऍडव्हेंचर. आरोही रोड किती मस्त आहे ना, एकदम प्लेन रोड आहे. पूर्ण असंच रोड असला तर आपण लवकर पोहोचू. तुला अशी इच्छा नाही होत का की आता तू पण गाडी चालवली पाहिजे? नाही, भामटी मस्त आरामशीर माझ्या बाजूला बसलेली राहते. गाणे पण चेंज करत नाही, गाणे पण मला चेंज करावं लागते. तुला आवडत नाही रे मी गाणे लावलेले. तुला तू काही लावते, पानचट पानचट पुंचट गाणे लावते. लावलेले गाणे मला झोप येते. मग आता काही गाणे लावून दिलेले असे बोगस एकदम. काही पण सांगते, मी एकदम मस्त गाणे लावलेले. इतकं खतरनाक ऊन आहे माहिती का. आम्ही थोडासा ब्रेक घेतलेला आहे, पण गाडीच्या डिक्कीतून ना थोडंफार खायचं वगैरे सामान काढून घेऊ म्हटलं. लय थंडी वाजते. जॅकेट आहे का तुझ्याकडे? थंडी वाजते तुला? रोडवरती बैस ना. लय थंडी हवा सुटलेली. एक काम कर हर्षद, तू पॅन्ट काढ आणि रोडवर बस. झालं खायचं प्यायचं काम चालू झालं. खाते रहो. झोपा काढते, खाते, परत झोपते, परत उठल्यावर खाते, परत झोपते. खा. तर आता मी मागं आलेलो आहे. आता रवी भाऊ गाडी चालवत आहे. आता थोड्या वेळ ना आराम करू. पाठीमागं ना एकदम कम्फर्टेबल आहे, आणि इथे ना मसाजर पण आहे, तर मस्तपैकी मसाज पण करून घेऊ. आता एकदम भारी यार पाठीमागं, खरंच मस्त थंडगार वाटतंय. अरे किती भारी वाटतंय पाठीमागं. बघ ना, मी तर ना पायाजवळ मसाजर पण लावलेलं आहे. पायाची मसाज पण चालू आहे. बघ पायाची मसाज चालू आहे. मस्त झोपून घेतलेलं आहे. सगळे सोय चालू आहे ना, एकदम भारी. तुझं पोट दुखत असेल आता मला आराम करताना बघून. मस्त झोपलेला आहे ना पूर्ण. असं झोपायला भारी वाटतं. एकदम भारी वाटतंय. झोप पण लागते असं झोपलं की. मग आणि असं आपली गाडी आहे, आपण झोपलोय तर लय भारी फील होतं. एकदम भारी. एकदम भारी लगे, एकदम भारी. तर आता ना माझी झोप झालेली आहे. आता मी पुढे आलेलो आहे बसायला. अजून 115 किलोमीटर बाकी आहे. अजून 3 तासाचा प्रवास आमचा बाकी आहे. भाऊ मस्त पैकी चड्डीवर गाडी चालवत आहे. बहुले मोकळं जागा वाटत असेल. लय भारी एसी ना, थंडी वाजवलं पण राव. हा ना, लय गार झाले पाय तिथं. आता इतकी मजा येते माहिती का. आमचे रवी भाऊ इंग्लिश बोलताय. बोला बोला हो, मी गाडी चालवतो. लय भारी बोलत होते भाऊ इंग्लिश. टॉकिंग इन इंग्लिश. नो मी हर्षद टॉक इन इंग्लिश. Yes, I am talking in English. Continue. आरोही प्लीज टॉक इन इंग्लिश. I don't express my feelings with English. Why? Then express with English today. No, I can't express my feelings. In our Marathi language, I can freely talk with you Are you and excited? express my feelings. Are you excited for next place? Yes. Yo, no. Aruji is Not very confidence. low confidence. Not confidence. No. Very low confidence.
रवी भाऊला मी एक सीन दिलेला आहे इंग्लिश मध्ये, म्हणजे की ते अमेरिकेत अटकलेले आहे. आता मी इंग्लिश मॅन आहे आणि मला त्यांना सांगायचंय की मला बाहेर जायचंय. सांगा भाऊ, म्हणजे तुम्ही इथं हरवलेले आहे. आता इंग्लिश मध्ये मला सांगा, मी म्हणजे असा फॉरेनर Hey brother, Hello. how are you? आय एम फाईन. व्हॉट अबाउट यू? I am going to India. ओके देन गो. No, my money is over. But Okay. I am go India. Why? कैसे जाऊ शकतो मी? आय डोंट अंडरस्टँड व्हॉट आर यू सेइंग. Money? या You have money. या आय हॅव मनी. You give me money. व्हाय? I am going to India. देन गो प्लीज गो. Give me money and I am go. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह मनी. I am going India. कसं म्हणतात रे? Plane. ओके. Airport. Where is the airport? फ्रॉम 20 किलोमीटर फ्रॉम एअर. Okay. You have map. या. टाका map मध्ये. You have map. गाडी स्क्रीन. Airport. America airport. What is the kilometer? आम्ही यांची गाडी तर घेऊन गेले. Actually, I don't understand that. What are you saying? Please elaborate. I am saying to you, what is where is airport? 20 kilometer from here. 20 kilometer. Yeah. Okay. Directions you me guide. Go straight, then take right, then take left. Wait. Go straight. This is the rickshaw. Okay. This is America में rickshaw कैसा? No, this is not America. This is a scripted Rajkot. scene. Yeah, this is Rajkot. Rajkot. Yeah. We scripted that scene. Yeah. This is blue. This is line is red. Very so much traffic. Very traffic. There is a lot of traffic. Huge truck. Huge truck. Yeah, huge truck. You like it? No. I am like it, but I am not driving. Wait. अरे हो. अरे हो. You go. Yeah. Wait for our turn. Wait for our turn. Okay. This is my turn is right. And, Yeah. I stay to line. Yeah. Oh, you want to go there? No. पीछे गाड़ी. पीछे गाड़ी. Wait for our turn. Wait for our turn. You have back side थोड़ा सा. Okay. I am not. You want to see? watching. Okay. I am not watching. Okay. Back You want to side. see in the mirror? Yes. I have a left side indicator. Okay. You have? You don't have. Our car have left side Play indicator. करू त्याचा? Yeah. No. Back side is very traffic and big size गाडिया. Big size car is Coming. Yeah. coming. Yes. You understood my language. Yeah. Actually, I understand your language. Thank you. Yeah. You are my brother. Yeah. I'm your Big brother. brother. Yeah, big brother. Yeah. दादा. हाँ. Yeah, दादा. You say दादा. ओके. हर्षद, आता तू अमेरिकेत हरवलेला आहे. आता तुला मला सांगायचंय की मला जायचंय घरी, तर कसं जाऊ? चल. Hello brother. हॅलो. I lost here at last month. ओके, देन व्हॉट आर यू डुईंग फ्रॉम लास्ट मंथ? We are lost here, so वी आर मीन्स हाऊ मेनी पीपल? yes, I am one only. ओके, यू आर सेइंग वी, देन आई एम कन्फ्यूज विथ दैट. We are lost here, but where are my home is going? We are from India, Maharashtra, Chhatrapati Sambhajinagar. Actually, I don't understand. What are you saying? My country is India. Okay, great. And my state is Maharashtra, and my city is Chhatrapati Sambhajinagar. So Okay. how can I go there? First, you go to airport, Yes. ask for a flight to India, Yes. then go to Mumbai, Yes. then go to your hometown. Oh, but I don't have money. You can give me money, please. But why I can you give money? Because I don't have money and I lost here and my family was in India. Means I am akela here. What akela? Akela को क्या बोलते हैं? Akela. Alone. हाँ, I am alone here. So, Yeah, I'm also alone here. but my age is too short, so that's why you are what? Your age is too short. Means kami. That's Kami? Choti, What is younger. kami? Choti. I am chotu I am one. younger and you are older, so that's why. So that's why what? So give me please money and Okay, do something for me. I will give you money. What you can do for me? I am dancing. I am But- dancer. No. I don't saying about the entertainment purpose. Do something work for me. So what work I do for you? Clean my room, clean my my bedroom, clean my hall. Where is your homes? Yeah, about a 15 kilometer from here. So you can take me with you and Yeah. let's go to your home. Okay, let's go. आरोही, तू ना आता अमेरिकेमध्ये हरवलेली आहे आणि आता तुला मला सांगायचंय की घरी जायचंय म्हणून. I don't come English. I don't come English. Try to speak.
Hello. Hello. How are you? I'm fine. What about you? I am fine, but I am lost here, and I want to go India. Can you help me? Yes, I can help you. How can I help you? Please tell me. Please, can you contact with my family? Do you have a number of your family? Yeah, I have number. Okay, this is my phone. Dial the number of your family. Hello. Okay. Wait. What are you talking to your family? I don't understand. Say to him, I am lost here, Okay. and I give. What you? I give them my address. Okay. So where you lost? Yes. Then what they say? So they will help me. How they How will can- help you from India? They will send money for me. Okay, so you don't have money to Yes. go home. I Then don't what have you have? money. And what are you doing in America? I have passport. I have. No. What are you doing in America? I'm traveling America for YouTube. Okay, so you are on a trip. trip. तुम्ही कोण Okay. ते पण सांगा त्यांना. I'm a YouTuber. Okay, you are YouTuber. That is great. How many subscribers do you have? You have YouTube? No. Sorry, I Please don't search, YouTube. Search my channel. and Okay, help how many me. subscribers do you have? I have 1.3 million Wow, subscribers. that's a huge number. Great. गाईज खूपच जास्त मजा आली माहिती का इंग्लिश मध्ये बोलून. आम्ही सगळ्यांनीच इंग्लिश ट्राय केली. आम्हाला पण एवढी प्रॉपर इंग्लिश येत नाही, पण एक दिवस असा कम्प्लीट व्लॉग करायचा मला की ज्याच्यामध्ये आम्ही ना कम्प्लिटली इंग्लिश मध्येच बोलणार आहे. आणि तुम्हाला सुद्धा इंग्लिश वाला व्लॉग हवा असेल, आता ट्रिपच्या नंतरची गोष्ट, जेव्हा ट्रिप संपल त्याच्यानंतर जेव्हा आम्ही घरी येऊ तेव्हा आम्ही कधीतरी हा व्लॉग बनवू. तुमची अशी इच्छा असेल की आम्ही इंग्लिश मध्ये एक व्लॉग करावा, तर या व्हिडिओ खाली नक्की कमेंट करा बरं का. मी कालच्या व्हिडिओच्या देखील सगळ्या कमेंट वाचल्या, खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या. आज पण कमेंट करा या व्हिडिओच्या खाली, आपल्या व्लॉगच्या खाली डेली कमेंट करत चला, कारण तुमच्या कमेंट आहे ना मला मोटिवेट करतात डेली व्लॉग करण्यासाठी. फायनली आता आम्ही हॉटेल रूम वरती आलेलो आहे. आता मस्तपैकी आराम करूया आणि उद्या जाणार आहे आम्ही गिरनार पर्वतावरती. त्याच्यासाठी आता आम्हाला लवकर झोपायचंय आणि उद्या लवकर उठायचंय. येस. तर काही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.